चला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सोळा धावा मात्र चेस करायच्या होत्या त्या करू दिल्या नाहीये आणि चांगलं क्रिकेट जय हनुमान पायगाव टीम. चला बॅटर पाठवून द्या विजय, मैदानाच्या आतमध्ये उतरा. पण माहिती आहे नक्कीच एक जबरदस्त मुकाबला आहे, जबरदस्त मॅच आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हा मुकाबला आपण पाहिला तर महत्त्वपूर्ण राहिलाय. चला बॅटर पाठवा. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय भोये हर्षद ठाकरे दाखल झाले तर मैदानाच्या आतमध्ये आणि काय कमाल आज केली आहे जय हनुमान पायगाव टीम. ज्या अनुषंगाने खेळताना पाहायला मिळाल्या, जे सकाळचं सत्र आपण पाहिलं होतं यंग मराठा टीमनं गाजवलं, दुपारचं सत्र आपण पाहिलं तर जय हनुमान पायगाव टीमने गाजवलं आणि तोच मोमेंटम आपण पाहिलं तर पकडून आहेत. संध्याकाळचं सत्र गाजवण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांच्या समोर चॅलेंज आहे यंग मराठा चिंचोटी टीमचा. कशा पद्धतीने हे चॅलेंज स्वीकारलं जाईल हेही पाहावं लागेल. त्यापरीने म्हटलं होतं ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चलते रहो अपने राहों पे, क्योंकि क्या पता आने वाला वक्त तुम्हारी कब कैसे कहा तस्वीर बदल दे. अब तस्वीर बदलनी है, तकदीर भी बदलनी है. तकदीर बदलेगी तो एक ट्रॉफी भी मिलेगी. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज सतीश जाबर, समोर असतील विजयजी भोई. मावशी थोडा मैदानाच्या बाहेरून चला, मॅच सुरू आहे. चला गेम इज ऑन होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सतीश घेऊन झाले विजय भोई यांच्यासाठी. पहिला बॉल आपण पाहिला वेगाने नक्कीच हाताळला गेला होता. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये विजय चेंडूला मिस केलं. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा मुकाबला आहे. टॉस जिंकून बॅटिंग निवडली आहे. बॅटिंग निवडल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्रिकेट दर्शवावं लागेल त्यांना. अपील 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 आपण पाहिलं तर इथे जर तुम्ही कॉट बँडसाठी रिव्ह्यू मागाल तर तो मिळणार नाही आहे. कारण की कॉट बँडसाठी आपण पाहिलं तरी ते कोणत्या प्रकारचं म्हणता अल्ट्रा एज म्हणजे जे स्निकोमीटर असतं ना ते आमच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला काही मिळणार नाही आहे ती टेक्नॉलॉजी. क्या बात है, समोसा वाले भैया भी पंडित समोसा वाले भी दिलदार हो चुके हैं कि एक समोसे के ऊपर एक छक्के के ऊपर 5 समोसा. हा फटका हवेत आहे. 2 धावा मिळाल्या, तिसरी मिळू शकते. इथे आपण पाहिलं तर हर्षदने मात्र इथे ऊर्जा दर्शवायला हवी होती, नकार आधीच दिला होता. परंतु हर्षदला मित्र म्हणेन की इथे नक्कीच प्रयत्न आधीच करायला हवा होता. 2 धावा आल्या, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. विकेट डाऊन झाले. पहिली रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं. पंडित समोसा एक छक्के के ऊपर 5 समोसा मिलेगा. क्या बात है. अब समोसा वाले भैया भी अब दिलदार हो चुके हैं, उनको भी अपनी
क्रिकेट की यादें आ रही है। सतीश बॉलिंग ट्रॅकवर, अपील केली जाते मोठी, परंतु इथे आपण पाहिलं की नक्कीच आत्मविश्वास जरूर पाहायला मिळते, परंतु तितकाही मोठा नाही आहे तितका असायला हवा. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की आयुष्यात अडचणी आल्या तर उदास होऊ नका, फक्त लक्षात ठेवा की कठीण भूमिका ही नेहमी चांगल्या अभिनेत्यालाच दिली जाते. चांगला अभिनेता बनावा लागेल एखाद्या खेळाडूला आणि ती क्षमता आहे अभिनेता बनण्याची. गणेश कासा त्या खेळाडूकडे शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू आपण पाहिला तर डिझोन क्षेत्रामध्ये रवाना होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल पाहिली आपण 4च्या घरामध्ये पोहोचले गेले, चेंडू फेकून झाले आहेत 5. ओव्हरमध्ये थोडा क्रॅम्प जाणवतोय नक्कीच गोलंदाज सतीशला. कदाचित ही दुखापत सकाळच्या सत्रापासून आपण जाणवती आहे, पाहिली आहे. कदाचित ही दुखापत मोठी झाली तर मग धोका निर्माण होऊ शकतोय. एक सिक्सर के लिए 5 समोसा, और जो समोसा हमारे पास जमा भी हो चुके हैं. अगर सिक्सर नहीं लगा तो फिर क्या बात है. हा बॉल पाहिला आपण आडव्या बॅटच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूचा थ्रो झालाय तिथे, 1 धाव मात्र मिळेल. एक टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पुढे सरकली आहे 5 या घरामध्ये. 5चा आकडा हा आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहावं लागेल की जय हनुमान पायगाव टीमचं क्रिकेट जे आपल्याला पाहायला मिळालं, ज्या अनुषंगाने मात्र आत्तापर्यंत चाललेला खेळ दर्जेदार आज दिवसभरामध्ये जरूर राहिला आहे, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग वर्चस्व कोणाचं राहील. 5 धावा फलकावर पाहिल्यात आपण. सारं जग जिंकायचं आहे तर हार कधी तू मानू नको, यश तुझ्या जवळ आहे, तू जिंकल्याशिवाय राहू नको. रितेश दांडेकर समोर आहे गणेश. 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. कमीत कमी 10 ते 12 धावा इथे येणं गरजेची बाब असेल. प्रयत्न केला मोठा हवे चेंडू, चेंडूच्या खाली सतीश, आणि यावेळेला पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन झाली आहे. विकेट कोणाची आपण पाहिली आहे तर नक्कीच गणेशची. आता मात्र ही सिच्युएशन, ही परिस्थिती आपण पाहिली आहे ती नक्कीच जी परिस्थिती थोडी वेगळी आहे, परिस्थितीला समजून मात्र खेळ खेळला जाईल का पाहूया. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी, कारण की शेवटचा मॅच आहे. आत्तापर्यंत क्रिकेट चांगलं झालं आहे, परंतु या मॅचमध्ये तितकंच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. न्यू बॅटर मात्र चांगला पंच पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र इथे मिळाली आहे. विजय मात्र एकाच धावेवर सहमती राहतात आणि नक्कीच त्यांना माहिती आहे की येणारे 4 चेंडू आहेत ते खूप महत्त्वाचे असतील. फलकावर 6 धावा आहेत. जसं म्हटलं जाते ना या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर फक्त हातामध्ये रेषा देतो, परंतु त्यामध्ये मेहनतीने रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात. चांगला फटका, परंतु कॅच ड्रॉप प्रदीप कमी पडले आणि चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. सावकार पाहायला मिळतोय. जय हनुमान पायगाव टीम आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे आज नशिबाची साथ त्यांना भरपूर मिळाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 10. 3 चेंडू आहेत शिल्लक. तीन चेंडू आहेत आणखीन. या वेळेला हवाई हल्ला आणि चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला. विजय नक्कीच तुमच्यासाठी समोसे लागू झालेत. आता 5 समोसेवाले भाई आणि समोसे आमच्याकडे जमाही करून गेलेत
आणि षटकार आलाय. आक्रमण आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्तीने जबरदस्त फलंदाजी केली जाते. लाजवाब फलंदाजी आहे. टीमची टोटल 16च्या घरामध्ये 2 आणखीन चेंडू आहेत शिल्लक या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा स्टेट ड्राव इन द डाऊन शॉट पाहतोय. फिल्डर आहे तिथे एकदा मी येईल दुसऱ्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग मात्र इथे होत असताना पाहायला मिळते. असं म्हटलं जातंय ना, ज्या कोशिशों का कद बड़ा होता है वहाँ नसीबों को भी झुकना पड़ता है. कोशिशें तो कितनी बड़ी की है जय हनुमान पायगाव की टीम ने. 18 धावा शेवटचा बॉल. स्ट्राइक एंडकडे विजय. प्रेशर आहे. हा बॉल पाहिला आपण तर नक्कीच ज्याप्रमाणे हाताळला गेला परंतु रेफर केलं गेलंय वाईट बॉलसाठी. कारण की जवळ जवळ आपण पाहावं लागेल कारण की हाईट होती आणि मनामध्ये डाऊट होता आणि तेच कारण की रेफर घेतलंय. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. 19 धावांचं लक्ष असेल मॅच जिंकण्यासाठी. लगेच विनंती असेल की लगेच फील्ड सेट करून घ्यायची आहे आणि आपली ओपनिंग जोडी असेल तीही मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवून द्यायची आहे. चला पटापट लवकर लवकर फील्ड लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या पटापट. अष्टभुजा टीम सुद्धा इथे दाखल झाली आहे. मला वाटते शेवटपर्यंत तिथे सुद्धा घेऊन आलेत. विशाल दादा काही गुड न्यूज आहे का? आहे गुड न्यूज आहेत म्हणजे क्वालिफाईड झाले तिकडे. म्हणजेच आपण पाहिलं अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाड्याची टुर्नामेंट तिकडे सुद्धा आपण पाहिलं क्रिकेटचा महासंग्राम कालच्या दिवसापासून प्रारंभ झाला. काल तिकडे गावदेवी कॉमन टीमने क्वालिफाईड झाले आणि आज आपण पाहिले गुड न्यूज विशाल दादाने दिले म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा टीम तिथे क्वालिफाईड झाली आहे. परंतु आज इथे कोणती टीम क्वालिफाईड होईल याच्यावर मोठा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तसं म्हटलं जात आहे ना कि आज रास्ता बना लिया तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरिए तुम्हारी कोशिश जरूर रंग लाएगी. अब किसकी कोशिश बड़ी होती है देखने वाली होगी बात. ये मुकाबला अब उस पड़ाव पे आ चुका है क्योंकि यहाँ से अगर जीतोगे तो एक यहाँ से ताज लेकर जाओगे और ताज कौन सा भी होगा लेकिन अपने सर अपने टीम के सर जरूर सजने वाला है. बॉलिंग ट्रॅक वर विजय समोर आहेत प्रदीप. पहिला चेंडू. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल आणि तो बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. 6 धावा. हॅलो इथे पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय आणि या षटकारानं मात्र आपण पाहिलं की यंग मराठा लढण्याची धमाक आमच्यात आहे आणि मराठ्याची ओळख आहे लढणं. सोडणार कसा आम्ही तर लढणारच. कट केलाय पंच केलाय हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. मात्र आपण पाहिले तर एकदा मिळेल विजय यांचा उल्लेख करायचा झाला तर आत्तापर्यंत गोलंदाजी
ही त्यांची जरूर चांगली झाली होती, परंतु आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक एंडकडे. सतीश जाबर टार्गेट आहे 19 धाब्यांचं आणि 19 धाब्यांचं टार्गेट जर कंप्लीट करायचं आहे ना तर मग कोणत्याही परिस्थितीत त्याला म्हणता येत ना डू और डाय, करो या मरो, नाही तर फिर घर चलो. परंतु ते घरी तर जाणार आहेत, पण कोण खाली येत जातील आणि नक्कीच कोण आनंद साजरा करत जातील. येणारे काही चेंडू मात्र आपल्याला सगळं काही सांगून जातील. हा बॉल हवेत, हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार यंग मराठा टीम हवी झाली आहे. टार्गेट चेस करत असताना फलकावर लगावल्या गेल्यात 13 धावा आणि काय कमालीची बॅटिंग. जर आपण पाहतोय पहिल्या 3 बॉलमध्ये 13, म्हणजेच आपण पाहिले आता येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. हा बॉल मात्र आपण पाहिला तर नक्कीच खराब हाताळला गेलाय, परंतु निरीक्षण केलं जाईल या बॉलचं आणि नक्कीच आपण पाहिलं तर पंच इशारा मात्र आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतील. निरीक्षण केलंय पंचांनी. नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेलाय. टीमच्या टोटल मध्ये भर 14 धावा, 5 धावांची गरज. जयहनुमान पायगाव टीम नक्की चांगले क्रिकेट खेळला गेलं होतं, परंतु यंग मराठा टीमचा काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला गेलाय आणि चांगलं क्रिकेट सकाळचं सत्र त्याने गाजवलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला पूर्णपणे हवी झाली आहेत. हा बॉल मात्र आपण पाहिला खेळला जातोय. एकदा मिळाले, मिसफील्ड झाले, प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धावेचा. 2 धावा मात्र इथून प्राप्त केल्या जात आहेत. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 16 धावा झाल्यात. 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यंग मराठा टीम यावेळेला हवाई सबळ काढण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू, चेंडूच्या खाली फिल्डर आणि कॅच पकडली आहे, परंतु इथे मॅच मध्ये कदाचित पलटवार होईल का. तीन धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अतिश मैदानाच्या आतमध्ये सतीश नक्कीच त्याने आपली भूमिका पूर्ण केली आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिली आहे की मॅच अजून इथून संपली नाही आहे. या ओव्हरचं विश्लेषण करायचं झालं तर मग एक चेंडू आहे, 3 धावा. आतिश मडवी खेळण्यासाठी सज्ज झालाय. जसं म्हटलं जातं ना की खेळ असो की खुळखुळा, दोघांची व्यथा सारखीच आहे. संधी मिळाल्यावर नक्कीच वाजवले जात आहेत आणि इथे आपण पाहिली 3 धाब्यांची गरज आहे. बॉल मात्र आपण पाहिला नक्कीच डॉट येतोय, परंतु इथे आपण पाहिली आहे ना मॅच सोपी जरूर झाली आहे परंतु संपली नाही आहे. मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटला जर अधिक बारकाईने पाहिलं आपण ना तर मग अतिशय सिरियसली का घेतलं जात आहे, कारण की या सिच्युएशनमध्ये जयहनुमान पायगाव टीमचं वर्चस्व आपल्याला पूर्ण पाहायला मिळालं, परंतु या मॅचमध्ये या ओव्हरने केलेल्या नक्कीच जो आक्रमण यंग मराठा बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिला तर पूर्णपणे विजयाच्या छायेत आहेत, परंतु ती छाया बदलायला मात्र वेळ लागणार नाही आहे. जर इथे
बॉलिंग तशी झाली, फिल्डिंग तशी झाली, तर मग मॅच मात्र आपण पाहू शकतोय की निर्माण केला जाऊ शकतोय. तशी गोलंदाजी व्हायला हवी आहे, पण ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? गेम चेंजिंग स्पेलची गरज आहे. जैसा म्हटलं जाता है ना कि काबिल बनने से पहले गिरना पड़ता है, क्योंकि मिठाई खाने का मज़ा मिर्च खाने के बाद ही तो पता चलता है. धीमे हाथों से, हल्के हाथों से खेला हुआ शॉट, 1 रन यहाँ से पूरा किया है. अब देखेंगे कि आने वाली 5 गेंदें और 5 गेंदों में 2 रनों की ज़रूरत है. 5 चेंडू आणि 2 धावा. इथे आपण पाहिले तर एक सटीक प्लॅनिंग, एक सटीक स्ट्रॅटर्जी ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. परंतु फिल्डिंग करणारी टीम काहीतरी इथे स्ट्रॅटर्जी वापरेल का? कारण की इथे स्ट्रॅटर्जीची गरज आहे, गेम प्लॅनिंगची गरज आहे. आणि जर ती गेम प्लॅनिंग इथे नाही तर मग बॅटिंग करणारी टीम इथे आपण पाहिले चेंडूने दिशा पकडले, चेंडू चाललाय, त्यांच्या नावावर राहतोय, क्वालिफाईड होतोय टॉप 4 मध्ये. अप्रतिम कामगिरी ही पाहायला मिळते आहे यंग मराठा टीमची. सकाळच्या 17 मध्ये जीवदानी गिरीज टीमला पराभूत केलं. दुपारच्या 17 मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर नशिबाची साथ मिळाली आणि या 17 मध्ये पायगाव टीमला पराभूत करून आपण पाहिलं तर नक्कीच सुपर 4 मध्ये इंटर झालेली टीम यंग मराठा. आणि ही तिसरी टीम आपण पाहतोय जे या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये क्वालिफाईड होणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असेल. विजयजी भोये तुमचे समोसे आहेत 5, वाट बघतात इकडे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय वन अँड ओनली मिस्टर सतीश जाबर, मॅन ऑफ द मॅच.